आणि जवळपास आता 5 तास होत आलेले आहेत लाईनीत थांबून. समोरचा दिवस आहे आणि पाठीमागे बघताय हा पांढरा शुभ्र बर्फ. आणि माझा थोडासा घसा बसल्यामुळे आवाज चेंज झालेला आहे. तुम्ही बघू शकता बऱ्याच ठिकाणी असं बर्फ आहे. तिकडे समोर काळभैरवनाथाचं मंदिर आहे आणि असे बरेच असे भाविक आज इथे आलेले आहेत. फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी करता येणार नाही आहे, त्यामुळे आपला जो कॅमेरा आहे तो इथूनच बंद होऊ शकतो. आणि समोर असे नजारे आहेत. आता सध्या केदारनाथ आपण पाठीमागे भीमशिलाचं जे मोठा दगड आहे, जो मंदिर आहे ते सुद्धा पाहायला मिळतं. ते खूप असं मोठं मंदिर आहे ते. समोर बघा एकदम ढग खाली आलेले आहेत, वरून बर्फ आणि हा नजाराच वेगळा आहे. कालपासून पहिल्यांदाच आपल्याला असं बघायला भेटलं. आणि आपण आता जात आहोत, ज्यांना मंदिर बांधलं आहे ना त्यांची समाधी आपल्याला इकडे पाहायला मिळते. तर आपण तिकडेच जात आहोत आता. आदि शंकराचार्य समाधी यांना आपले जे हिंदू धर्मातील जे बरेचसे मंदिर आहेत ते सुद्धा बांधण्याचा प्रयत्न केला, बांधले. आणि आज तेच मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. ही आदि शंकराचार्य यांची ही मूर्ती आहे. आणि या केदारनाथ शंकरांचं मंदिर सुद्धा ह्यांना बांधलं आहे. सुरू झालेले आहे आता इथं. पण आपल्याला जो रिटर्न जातो होता आरतीचा मान भेटलेला आहे, तर आपण आरती आता घेऊया पूर्ण. मंडळ आहे हे बघा, हे 1 वाजलेले आहे दुपारचे आता. आणि 1 वाजता मंदिर बंद होतं. हे 1 वाजता जे मंदिर बंद होतं ते आरतीसाठी बंद होते. ते जे आरती होते त्या आरतीसाठी असं मंदिर बंद केलं जातं. आणि नंतर 2 वाजता आरती झाल्यानंतर परत ओपन केलं जातं दर्शनासाठी. आत्ता जी लाईन असते ती पूर्णपणे बंद असते, जेणेकरून व्यवस्थित आरती केली जावी. आणि जे भक्तगण असतात त्यांना थांबवलेलं जातं. आणि हा असा सीन आहे. इथं मोठी घंटा आहे आणि जय श्री केदार मंदिरावर नाव आहे. आणि वरी आणि ज्या पाठीमागे असं सुंदर असं नजारा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला हेलिकॉप्टर दिसतंय. त्याचं हेलिपॅड सुद्धा आहे, ते एकदम मंदिराच्या जवळच आहे. बघू शकता आपण.
इथून आपल्याला दिसेल पण आता हा 11 मिनिटाचा प्रवास आहे आपल्याला. 11 मिनिटात ते खाली नेऊन सोडतो फक्त. तर आपली जी रिटर्न जर्नी आहे ती स्टार्ट झालेली आहे. केदारनाथ मंदिरापासून आपण बेस कॅम्पपर्यंत आलेलो आहोत. ते बेस कॅम्प ते केदारनाथ हे जे डिस्टन्स आहे ते जवळपास 1.5 किलोमीटरचं आहे. आणि इथून बेस कॅम्प ते केदारनाथ जे रूट आहे त्याच्या रूटमध्ये जे हॉटेल्स आहेत त्याचे रेट वाढत जातात जसं जसं आपण केदारनाथच्या जवळ जाऊ तसं. आणि इथं टेम्परेचर तर खूप कमी असतंच म्हणा. आणि परत रेटसुद्धा जे घोडे असतात किंवा पालखी असतात त्यांचे रेटसुद्धा कमी जास्त होत जातो. पण तुम्हाला एकच सांगेल की जर तुम्ही चांगले फिट असाल आणि तुमची शरीराची हालचाल होत असेल किंवा शरीरामध्ये तुम्ही फिट असाल तंदुरुस्त असाल तर तुम्ही हा बाईक पायी ट्रेक करू शकता. तर तुम्ही फिट नसाल तर मात्र तुम्ही कोणत्याही एका वेळेचं म्हणजे चढताना किंवा उतरताना दोन्हीपैकी एका वेळेचं घोडा किंवा पालखी असं काहीतरी सपोर्ट घेतला तर तुम्हाला त्रास होणार नाही. पण आज सोमवार आहे आणि भरपूर असे लोक इथं आलेले आहेत. भरपूर गर्दी आहे इकडं. सोमवारच्या मानाने गर्दी आहे. दररोज गर्दी नसते. फक्त आपला जो महादेवाचा वार आहे सोमवार फक्त सोमवारामुळे थोडीशी गर्दी वाढलेली आहे आज. आणि जे आपल्याला मागच्या काही दिवसापूर्वी पाहायला मिळत होती की भरपूर गर्दी आहे तर तेवढी गर्दी नाही आहे. इझिली तुमचं दर्शन हे 5 ते 6 तासात होऊन जातं. आमचं पण सुद्धा 5 तासात दर्शन झालेलं आहे सकाळचं. आणि जर तुम्ही 12च्या नंतर गेलात तर ते अजून वेळ कमी होतो. बेस कॅप आहे जो आपले जे घोडे म्हणा किंवा टोल्या म्हणा किंवा डोली म्हणा ते जे आहे ते इथपर्यंतच येतात. आणि इथून पुढचा जो डिस्टन्स आहे तर आपल्या जवळपास 1.5 किलोमीटर तुम्हाला हे सतत पायाने चालत जावं लागतं. भरपूर असे घोडे तिथं. इथे गर्दी दिसते ना हे त्या घोड्यांमुळे जास्त दिसते. कारण की घोड्यांना जास्त रस्ता लागतो आणि त्याच्यामुळे जे बाकीचे पर्यटक आहेत ना त्यांना साईडला व्हावं लागतं आणि त्याच्यामुळे गर्दी वाढते. ही पालखी म्हणा किंवा हे घोडे म्हणा तर ह्याच्यामुळे गर्दी वाढलेली दिसते. हे बघा हे असे पिट्टू आहेत. पिट्टू हे असे घेऊन येतात. दुसरं हेलिकॉप्टर असे 4 ऑप्शन आहेत. एक तर घोडा, हेलिकॉप्टर, पिट्टू आणि चौथा आपलं डोली. असे 4 ऑप्शन आहेत आपल्याला वर येण्यासाठी. त्याचे रेट जे आहे ते वेगवेगळे आहेत प्रत्येकाचे. ते बघू शकता हा व्हॅलीचा व्ह्यू आहे इथला. आणि जे हेलिकॉप्टरचे रूट आहेत ते सुद्धा डिफाईन केलेले आहेत. इकडून जाताना इकडून येताना आपल्याला दोन्ही हेलिकॉप्टर आता छोट्या प्रमाणात दिसत आहेत. त्यांचा जो हेलिपॅड आहे तो मंदिराच्या थोडंसं खालच्या जागेवर आहे. आपण बरंचसं खाली येऊन आलेलो आहोत. महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता चांगल्या सुविधा केलेल्या आहेत. चिकित्साची सुविधा केलेली आहे. पाणीची आपल्याला 100 रुपये बिस्लरी भेटते. वर 70, 80, 100 रुपयाचे डिपेंड असतं सिच्युएशनवर. आणि त्याचंसुद्धा 1 लिटर पाणी आत्ता आपल्याला फिल्टर करून ते जवळपास 10 रुपयाला पर लिटर पाणी देतात. आणि आपल्याला तुम्ही बघितलं तर इथं आपल्याला हॉटेल्स छोटे छोटे हॉटेल्स बऱ्याच ठिकाणी आहेत. बऱ्याच ठिकाणी म्हणण्यापेक्षा पूर्ण आपल्या स्टार्टिंग गौरीकुंडपासून ते केदारनाथ मंदिरापर्यंत आपल्याला हे हॉटेल्स पाहायला मिळतात. सोबतच जे लाईटची सुविधा आहे, जे लाईटचे पोल आहेत ते सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतात. जेणेकरून तुम्ही जर अंधार झाला तरी लाईटीच्या ह्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित चढू शकता किंवा उतरू शकता. आपण पोहोचलो आहोत जवळपास वेळेच्या बेस्टला 6:15 वाजलेला आहे. आणि उतरायला 5 तास लागले.
पहुंच गए। अभी यहाँ एक छोटी सी आरती चल रही है और ये है हमारी दीदी प्रियंका नाम की, ये हमारे निरंजन भैया, ये प्रमोद भैया, ये हमारे कॉन्टेंट मराठी के जो मेन यूट्यूबर है। और गाइस अभी हम केदारनाथ से नीचे आ गए और अभी थोड़ा बैठ के हम लोग अभी जाने वाले बस से हमारे गुप्त काशी के रूम में, और कल हम तुंगनाथ जाने वाले, तुंगनाथ गाइस। नमस्कार, सुप्रभात मंडळी. आपलं आत्ताच म्हणजे काल केदारनाथ झालं संध्याकाळी 11 वाजले रिटर्न येण्यासाठी, आणि बराच वेळ आपल्याला थोडासा त्रास झाला असं म्हणू शकतो. आणि ट्रेक पण खूप मोठा आहे आणि माझा आवाज पण बसलेला आहे, तर माझ्या आवाजामुळे थोडासा व्हॉईसमध्ये चेंज होईल. आणि आपला जो कालचा केदारनाथचा ट्रेक आहे ओव्हरऑल तसा चांगला झालेला आहे, सगळी व्यवस्थितरित्या झालं. ट्रेक खूप मोठा आहे आणि थोडंसं प्लॅनिंग पण पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्या ट्रेकमध्ये त्रास होणार नाही. आणि टेम्परेचर वर गेल्यानंतर टेम्परेचर जर बघायचं झालं तर आम्ही होतो त्यावेळेस -4पर्यंत गेलो होतो, -4 डिग्री सेल्सिअस. तर बघू शकता की तुम्ही जे टेम्परेचर खूप कमी जातं, त्यामुळे थंडीचं प्रमाण खूप जास्त असतं. दुपारी ते नॉर्मल टेम्परेचर होतं, पण संध्याकाळी हे खूप जास्त असतं आणि त्यामुळे प्रत्येकाला त्रास होऊ शकतो. ट्रेक आदल्या दिवशी स्टार्ट करावं लागतो, तिथे स्टे करून परत दर्शन घेऊन परत रिटर्न यावं लागतं, असा आमचा ट्रेक होता. आम्हाला जाण्यासाठी जवळपास तब्बल 12 तास लागले. आपले जे काही मित्र होते त्यांच्यामुळे त्यांना थोडंसं चालायचा त्रास झाला, म्हणून त्यांच्यासोबत जाण्यासाठी, त्यांना घेऊन जाण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागला. जर ज्याच्याकडे फिटनेस आणि डेडिकेशन आहे तो व्यवस्थितरित्या पूर्ण ट्रेक पूर्ण करू शकतो. असं काही घाबरायचं कारण नाही की एवढा मोठा ट्रेक आहे ना आता आपण करू शकत नाही, असं काही नाही. काय होतं माहिती काय, ॲक्च्युली महत्त्वाचं रिझन काय की आपण ज्यावेळेस ट्रेक करत असतो आपल्या पाठीमागे एक बॅग असते, त्या बॅगमुळे आपल्याला खूप जास्त त्रास होतो. आता हा कसा बसण्याचं कारण म्हणजे तिथलं वातावरण नाही आहे, हे मीच काहीतरी थंड पिल्यामुळे संध्याकाळी तो कसा बसलेला, बाकी काही नाही. आणि बाकी थोडासा आपल्याला जे सवय नसते, आपण जे नॉर्मली सह्याद्रीमध्ये ट्रेक करत असतो, तर त्यामुळे तिथले ट्रेक हे खूप छोटे आहे. आणि हा ट्रेक जवळपास 21 किलोमीटरचा ट्रेक आहे आणि खूप आणि पूर्ण चढण आहे, त्यामुळे हा ट्रेकला त्रास होतोच, प्रत्येक व्यक्तीला त्रास होतो. तर त्यासाठी तुम्ही एक तर फिटनेस ठेवली पाहिजे, दुसरी जर आपली बॅग आहे ती त्यात कमीत कमी वजन ठेवलं पाहिजे, खाण्याच्या वस्तू. आणि महत्त्वाचं म्हणजे दुसरं काय होतं की आपण थंडीत गेल्यामुळे तिथे पाणी किंवा जे लिक्विड पदार्थ असतात ते आपण खात नाही, म्हणजे काहीच खात नाही, तर ते खायला पाहिजे ॲक्च्युली, कारण की डिहायड्रेशन होतं आणि आपल्याला नकळतपणे आपल्याला जी एनर्जी असते ना ते पूर्णपणे डाऊन होते, आपल्याला कळतही नाही की आपल्याला डिहायड्रेशन झालं. सो एक काळजी महत्त्वाची घेतली पाहिजे, पाणी 2 लिटर मिनिमम आपल्याला पूर्ण ट्रेकमध्ये खालपासून वरपर्यंत जाऊन पूर्ण करायचं आहे. दुसरं म्हणजे काहीतरी खात जायचं आहे, कारण की आपण माणूस काही खात नाही, त्यामुळे आपल्याला परत एनर्जी डाऊन होते. ह्या गोष्टी जर तुम्ही काळजी घेतल्या तर तुम्हाला नक्कीच हा ट्रेक सोपा जाऊ शकतो किंवा त्रास होऊ शकणार नाही ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जे निकॅप असतात त्यासुद्धा घातल्या तर बेटर होतं, कारण की आपल्याला मोठ्या ट्रेकची सवय नसते. जर निकॅप घातल्या तर त्याचा जो सपोर्ट असतो तो आपल्या पायांना भेटतो आणि आपल्याला त्रास होण्याचा चान्सेस खूप कमी असतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर 3-4च्या नंतर जर ट्रेक स्टार्ट करत असाल वर जाण्यासाठी, तर माझं असं मत आहे की तुम्ही किंवा खच्चर म्हणा किंवा पिटू म्हणा किंवा काही दुसऱ्या गोष्टीचा सपोर्ट घेतला पाहिजे, कारण की जितका उशीर होईल तेवढं तुम्हाला वर जायला उशीर होईल. म्हणजे जितकं वर जायला उशीर होईल थोडं टेम्परेचर डाऊन होतं आणि आपली चालायची जी ताकद आहे ती ऑटोमॅटिकली कमी होत जाते. रुद्रप्रयागमध्ये एक हॉटेलमध्ये स्टे केला आणि तिथेच नाश्ता वगैरे केला, तिथेच राहायला पण होतं. 2 दिवस राहायला गेलो, कारण रुद्रप्रयागकडून केदारनाथ मंदिर करून परत रुद्रप्रयागमध्ये आलो. तर आपण आता जात आहोत तुंगनाथला. तुम्हाला महत्त्वाच्या 2 गोष्टी करायच्या आहेत या कोणत्याही ट्रेक, म्हणजे हाच नाही कोणत्याही ट्रेकमध्ये. एक तर तुम्हाला जेवण प्रॉपर पाहिजे आणि तुमची जी रेस्ट आहे, तुमची जी झोप आहे ती प्रॉपर पाहिजे. ह्या 2 गोष्टी ह्या 2 गोष्टी जर पाळल्यानंतर तुम्हाला कोणत्याही ट्रेकमध्ये किंवा ट्रॅव्हल्समध्ये किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. तुमची ज्यावेळी झोप कमी होते आणि तुम्हाला जेवण प्रॉपर होत नाही त्यावेळेस तुम्हाला हे बाकीचे त्रास चालू होतात. आता रात्री आमचं जेवण व्यवस्थित झालं आणि झोप झाली तर आत्ता एकदम असं वाटत पण नाही की एवढा मोठा केदारनाथचा ट्रेक करून आम्ही रिटर्न आलेलो. एकदम फ्रेश नव्या ट्रेकसाठी एकदम सज्ज.
धन्यवाद.